नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक अप्पासाहेब केंगार, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी. मी आज आपणासमोर विभाग 2 इतिहास पेपर क्रमांक 4 या पेपरचा सुधारित अभ्यासक्रम आपणासमोर मांडणार आहे. शिवाजी विद्यापीठाने जून 2019 पासून विभाग 2 इतिहास या विषयासाठी सुधारित अभ्यासक्रम लागू केलेला आहे. भारताचा इतिहास हे पेपरचे नाव असून त्याचा कालावधी इसवी सन 1757 ते इसवी सन 1857 असा आहे. या अभ्यासक्रमामध्ये एकूण 4 प्रकरणे असून त्यानुसार सन 1757 ते 1857 या कालखंडातील भारताचा इतिहास जाणून घेण्याबरोबरच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, तिचा सोकेनबरोबर झालेला संघर्ष, वसाहतीचे धोरण, अर्थकारण आणि इंग्रजी सत्तेच्या अन्यायाविरोधात आदिवासी, शेतकरी यांनी केलेले बंडे, 1857चा उठाव, राणीचा जाहीरनामा आदी महत्त्वपूर्ण घटनांची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता आपण प्रत्येक प्रकरणामध्ये नेमके काय पाहणार आहोत याची सविस्तर माहिती घेऊया. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हे आपले पहिले प्रकरण आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतामध्ये शिरकाव केला. कंपनीच्या स्थापनेमागे ब्रिटिशांचा भारताबरोबर व्यापार करणे आणि आर्थिक फायदा करून घेणे हा मुख्य उद्देश होता. परंतु भारतातील अस्थिर व अराजकाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी भारतातील राजकारणात प्रवेश केला व अल्पावधीत संपूर्ण भारतावर आपली सत्ता प्रस्थापित केली. या पाठीमागील कारणे आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. भारतात ब्रिटिश सत्तेचा विस्तार करत असताना ब्रिटिशांना स्थानिक सत्ताधीशांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे ब्रिटिशांना त्यांच्याशी अनेक युद्ध करावे लागले. बंगाल प्रांत जिंकण्यासाठी इंग्रजांना प्लासीचे युद्ध व बक्सारचे युद्ध करावे लागले. त्याचबरोबर म्हैसूर प्रांत जिंकण्यासाठी इंग्रजांना हैदर अली व पुढे टिपू सुलतान यांच्याशी प्रखर संघर्ष करावा लागला. याचा वृत्तांत आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. ऐतिहासिक सत्तांमध्ये मराठी सत्ता ही सर्वात प्रभावी व बलाढ्य सत्ता होती. इंग्रजांच्या भारतातील साम्राज्य विस्तारामधील सर्वात मोठा अडथळा हा मराठी सत्तेचा होता. अशी ही मराठी सत्ता जिंकण्यासाठी इंग्रजांना त्यांच्याशी 3 युद्ध करावे लागले. त्याचा वृत्तांत आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण हे आपले दुसरे प्रकरण आहे. यामध्ये आपण विविध ब्रिटिश गव्हर्नरनी आपल्या वसाहतीच्या विस्तारासाठी व त्यातून चालणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षिततेसाठी जी धोरणे राबवली त्याचा आढावा घेणार आहोत. पहिल्या मुद्द्यामध्ये रॉबर्ट क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था समजून घेणार आहोत. क्लाईव्हने बंगाल प्रांतामध्ये याचा पहिल्यांदा प्रयोग केला. त्याची कारणे काय होती, या पद्धतीचे गुणदोष काय होते ते आपण पाहणार आहोत. भारतातील विविध राज्यांना कंपनी सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौज पद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीमुळेच भारतात ब्रिटिशांचे साम्राज्य विस्तारित करणे सुलभ झाले. लॉर्ड वेलस्लीने भारतातील लहान मोठ्या राज्यांना इंग्रजांची तैनाती फौज देऊन त्यांच्यावर आपले प्रभुत्व कसे स्थापन केले, तैनात फौजीचे स्वरूप व त्याचे गुणदोष काय होते याची माहिती आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. लॉर्ड डलहौसी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी व कट्टर साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता. त्याला भारतातील लहान मोठ्या संस्थानांना खालसा करून भारतामध्ये कंपनी सरकारला
सामर्थ्यवान बनवायचे होते. त्यासाठी त्याने खालसा धोरणाचा अवलंब करून भारतातील असंख्य संस्थांनी बरखास्ती केली. त्याच्या खालसा धोरणाची माहिती आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण ब्रिटिशांचे आर्थिक वसाहतवादी धोरण अर्थात वसाहतकालीन अर्थव्यवस्था अभ्यासणार आहोत. संपूर्ण भारतावर सत्ता स्थापन केल्यानंतर कंपनीला जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा होईल त्या दृष्टीने ब्रिटिशांनी आपली धोरणे आखलेली होती. त्याला कंपनीचे महसूल धोरण अपवाद नव्हते. कंपनीच्या महसूल धोरणामुळे शेतकऱ्यांवर कराचा बोजा जास्त पडत असे, तो भरडला जात असे. ब्रिटिशांचे महसूल धोरण काय व कसे होते याची माहिती आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. जगामध्ये 18व्या शतकात भारत हा व्यापारी आणि उद्योगधंद्यामध्ये प्रभावी देश होता. पण कंपनी सरकारच्या काळात या समृद्धीला ग्रहण लागलेले दिसते. भारतातील अनेक उद्योगधंदे आणि औद्योगिक केंद्राचा ऱ्हास सुरू झाला. या क्रियेला अनौद्योगिकीकरण असे म्हणतात. भारतातील औद्योगिक ऱ्हासाची कारणे काय व त्याचे कोणते परिणाम झाले याची माहिती आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. भारतामधून इंग्लंडकडे जात असलेल्या संपत्तीच्या प्रवाहाला भारतातील राष्ट्रीय नेत्यांनी आणि अर्थतज्ज्ञांनी संपत्तीचे निस्सारण किंवा आर्थिक निस्सारण असं म्हटलेले आहे. त्याचे स्वरूप व कारणे तसेच परिणाम आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. चौथ्या प्रकरणामध्ये आपण ब्रिटिशांविरोधात स्थानिक लोकांनी केलेले उठाव किंवा बंडे यांचा आढावा घेणार आहोत. ब्रिटिशांनी जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवण्यासाठी महसुलात भरमसाठ वाढ केली. त्यासाठी शेतकरी, कष्टकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. आर्थिक शोषण आणि अत्याचार याविरोधात आदिवासी आणि शेतकरी यांनी बंडी केली. याची माहिती आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटना म्हणून 1857च्या उठावाकडे पाहिले जाते. भारतातून ब्रिटिश सत्तेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारतीयांनी केलेला हा मोठा व संघटित प्रयत्न होता. ही अचानक घडलेली घटना नसून अनेक वर्ष इंग्रजांविरुद्ध सामान्य लोकांच्या मनामध्ये असलेल्या असंतोषाचा एकत्रित स्फोट होता. या उठावामागील कारणे कोणती, त्याची वाटचाल कशी झाली, उठावाच्या अपयशाची कारणं काय आणि त्याचे काय परिणाम झाले याची माहिती आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. 1857च्या उठावाच्या निमित्ताने ब्रिटिशांना भारतीयांच्या मनातील प्रचंड असंतोषाची कल्पना आली. भविष्यात अशा प्रकारचा उठाव होऊ नये आणि भारतीयांच्यातील असंतोष कमी करण्यासाठी इंग्रजांनी आपल्या धोरणात आमूलाग्र बदल केला. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगने 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे भव्य दरबार भरवून राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे होते तसेच त्याचे कोणते परिणाम झाले याची माहिती तिसऱ्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण भारताचा इतिहास या पुस्तकाच्या रूपाने 1757 ते 1857 या काळातील भारतातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. सेमिस्टर 4 इतिहास प्रकार क्रमांक 6 मध्ये आपण यापुढील भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पाहणार आहोत. त्याची माहिती आपणाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे हे सर्व ऐकून घेतले त्याबद्दल आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो.